बघा, आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ टाकले, जेवढे मी इन्फॉर्मेशन दिली, ती एकदम टू द पॉइंट आणि विथ प्रूफ मी देण्याचा प्रयत्न केला. मला काहीही वाटलं मी असं बोललेलो नाहीये. एकदम विथ प्रूफ त्याचा डेटा सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलाय. आणि तुम्ही पण ऑब्झर्व केला असेल की जो डेटा मी तुम्हाला दिला तो किती महत्वाचा होता आणि ती माहिती किती अभ्यासपूर्ण होती. आता हे सगळं दिल्यानंतर एक मला कुठेतरी गोष्ट जाणवली, जी मला कॉल्सच्या माध्यमातून जाणवली, की जे उमेदवार मला कॉल करतायत ते नेमकी काय चूक करतायत, ती चूक मला डिस्कस करायची तुमच्यासोबत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती खरंच तुम्ही पण ही चूक केली होती का किंवा अशा चुका तुमच्याकडून टाळल्या गेल्या का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा. बाकी हे सगळं करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना पवित्र पोर्टलवर जी आली आज म्हणजे 11 तारखेला, ती एकदा आपण डिस्कस करूया आणि मग पुढे जाऊया. सूचना अशी आहे बघा, सूचना अशी आहे की 11 तारखेपर्यंत म्हणजे आज 11 तारखेला आलेली ही सूचना आहे की 11/8/2026 पर्यंत किती लोकांनी मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह प्राधान्यक्रम लॉक केलेत. तर बघा, आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय जवळजवळ 1,20,000 लोकांनी आणि मुलाखतीसह जवळजवळ 1,02,000 लोकांनी प्राधान्यक्रम लॉक केलेत. पण आता मुद्दा असा येतो की एकूण किती लोक आहेत, जवळपास एकूण 1,70,000 उमेदवार आहे. तर मग तेवढे लोक उमेदवार किंवा अप्रॉक्सिमेटली तेवढे मागच्या सूचनेमध्ये दिलं होतं की जवळजवळ 1,70,000 उमेदवार जे ते प्राधान्यक्रम नोंदवणार आहेत. मग 1,70,000 लोक प्राधान्यक्रम उमेदवार नोंदवणार आहेत. तर आता 1,20,000 पर्यंतच डेटा आलाय. पण यात काय असतं की यावेळेस ज्यावेळेस त्यांनी हा डेटा काढला त्यावेळेस बरेच लोक असे पण होते ज्यांनी आपले प्रेफरन्सेस लॉक करून डिलीट केले होते. कारण लॉक आणि डिलीट तुम्ही करू शकता. त्यामुळं जवळपास असं मोठ्यामोठी जरी म्हणलं तर 1,20,000 लोकांनी आपला प्रेफरन्स दिलाय. अजूनही 50,000 लोकांनी आपले प्रेफरन्सेस लॉक केलेले नाहीत. सर्वांना विनंती आहे की लॉक करून टाका. कारण उद्या आणि परवा म्हणजे परवा दिवशी शेवटची तारीख आहे 13 तारखेला. तर उद्यापासून दुपारपासूनच ऑलमोस्ट हे सर्व्हर परत डाऊन होऊन जाईल. परत ती रिस्क घेऊ नये असंच माझं म्हणणं राहील. ठीक आहे, उद्या डेट एक्सटेंड झाली चांगली गोष्ट आहे. पण जर का डेट एक्सटेंड झाली नाही आणि तुम्ही या संधीपासून जर वंचित राहिलात तर ही फार मोठी रिस्क राहील. त्यामुळे सगळ्यांनी प्राधान्यक्रम देऊन टाका. काही उमेदवार असे असतील की सर मला मार्क कमी आहे पण मी फेज 2 ची वाट बघतो किंवा माझे मार्क खूपच जास्त आहे, तर मला फेज 2 मध्ये माझी जवळची संस्था किंवा फेवरेट संस्था येईल, जिल्हा संभाजीनगरचे संभाजीनगर जिल्हा परिषद येईल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन येईल. पण मला असं वाटतं की ठीक आहे, ती रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. पण मला वाटतं माझं स्पेशल रिकमेंडेशन असेल, काय उद्या काय होईल याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. फेज 2 मध्ये काय होईल काय नाही होणार, त्यामुळं रिस्क घेऊ नका आणि लवकरात लवकर प्राधान्यक्रम देऊन टाका, हेच माझं म्हणणं असेल. आता दुसरा मुद्दा असा येतो की जे मी तुम्हाला सांगत होतो की नेमक्या चुका कुठे होतात, त्यासाठी थोडा बेस समजून घेऊया. आता बघा, जिल्हा परिषदेची मी जाहिरात ओपन केली. आता जिल्हा परिषदेची जाहिरात जर पहिले बघितलं तर बघा, सुरुवात करूया आपण धुळे जिल्ह्यापासून. मोजून 5 ते 7 मिनिटांमध्ये सगळा विषय संपून टाकतो. जर तुम्ही पूर्ण धुळे जिल्हा परिषदेची जाहिरात पाहिली तर धुळे जिल्हा परिषदेमध्ये एकूण 232 जागा आहेत. एकूण 232 जागा आहेत. आता या 232 जागांचं बायफर्गेशन असं आहे, 232 जागांचं बायफर्गेशन असे की बघा, मराठी माध्यमाच्या 1ली ते 5वी पर्यंतच्या मराठी माध्यमाच्या मराठी शिकवण्याचं पण माध्यम आणि शाळेचं पण 210 जागा आहेत. आणि 22 जागा ज्या आहेत या इंग्रजी माध्यमाच्या 1ली ते 10वीच्या, 1ली ते 5वीच्या सॉरी 1ली ते 5वीच्या. त्यानंतर अजून एक जिल्हा आपण बघूया, की ज्या जिल्ह्याच्या किती जागा आहेत आणि कशा कशा पद्धतीने. बघा, पुढची जाहिरात जी आहे ती आहे तुमची पुढची जाहिरात जी आहे, एकच मिनिट, पुढची जाहिरात आहे बघा नंदुरबार जिल्ह्याची. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहेत? 84 जागा आहेत. आता या 84 जागा एकूण आहेत, एकूण बरं का, एकूण जागा आहेत. आता त्याचं बायफर्गेशन जर तुम्ही बघितलं, त्याचं बायफर्गेशन त्या 84 जागांचं बायफर्गेशन जर बघितलं तर त्या 84 जागांपैकी 1ली ते 5वी मराठी माध्यमासाठी फक्त 46 जागा आहेत. 6वी ते 8वी मराठी माध्यमासाठी गणित विषयाच्या 10 जागा आहेत. त्यानंतर मराठी माध्यमाच्या 6वी ते 8वी सायन्स विषयाच्या 10 जागा आहेत. त्यानंतर मराठी माध्यमाच्या 6वी ते 8वी साठी इंग्रजी भाषेच्या 8 जागा आहेत. त्यानंतर मराठी 6वी ते 8वी मराठी लँग्वेजच्या 10 जागा आहेत. असे एकूण 84 जागा आहेत. पण हा डेटा मी स्वतः काढलाय. 1 ते 5चा, 1ली ते 5वीचा मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा जिल्हा परिषदांचा डेटा काढलाय. मी आता तुम्हाला फक्त धुळे जिल्ह्याबद्दल बोलतो पहिल्यांदा. बघा, धुळे जिल्ह्याला एकूण जागा होत्या 232. किती होत्या? 232. पण त्या 232 जागांपैकी
पहिली ते पाचवीच्या फक्त 210 जागा आहेत. पहिली ते पाचवीच्या 210 जागा आहेत. आणि कॅटेगरी वाईज जर विचार केला तर एससी साठी 6 जागा, एसटी पेसा, व्हीजेएनटी, व्हीजेए, एनटीडीबीसीडी, ओबीसी, एससीबीसी, एसबीसी, ईडब्ल्यू यांच्यातच 0 जागा आहेत. ईडब्ल्यूएसच्या 6 जागा आहेत, एससीबीसीच्या 12 जागा आहेत, ओपनच्या 208 जागा. मग मुद्दा असा येतो की या ज्या जागा आहेत 232, जरी हा आकडा 232 दिसत असला पण मराठी माध्यमासाठी 210 जागा आहे. मग एखादा उमेदवार काय करेल की यार मी ना ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये येतो, तो ईडब्ल्यूएस कॅटेगरीची जागा नाही पाहणार, तो 210 जागा पाहिजे किंवा 232 पाहिजे. बघा इथं सगळी चूक होऊ शकते. सगळ्यात मोठा ब्लंडर इथं होऊ शकतो. जर माझ्या कॅटेगरीच्या, बघा आकडा दिसताना मोठा दिसतोय पण माझ्या कॅटेगरीत जागा कमी ना हो, मग माझी इथं सिलेक्शनचे चान्सेस कमी बनतात ना. म्हणून हा जो मुद्दा आहे हा फक्त आणि फक्त तुमच्या टोटल जागा पाहून नाही चालणार, तुमच्या कॅटेगरीच्या त्या जिल्ह्यात किती जागा आहे ते पाहून चालेल. हा जो चार्ट मी बनवला बघा, पहिली ते पाचवी मराठी माध्यमाचा चार्ट आहे. मग जेव्हा माझं सिलेक्शन होईल किंवा माझं प्रेफरन्स दिलं जाईल तेव्हा मी टोटल जागांवर फोकस नाही करणार, मी फोकस करेल मी कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. मी ईडब्ल्यूएस कॅटेगरीला जर बिलॉंग करतो तर माझ्या कॅटेगरीच्या सर्वाधिक जागा 54 जागा मला दिसत आहे, पण त्या जागा 62 जागा आहेत, सर्वाधिक 62 जागा आहेत. पण त्या कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. मग माझं पहिलं बघा, आता जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 62 जागा आहेत ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, टोटल 611 आहे. आता तसा जर विचार केला तर गडचिरोलीमध्ये खूप जागा आहेत, पण गडचिरोलीमध्ये मी जर ईडब्ल्यूएस तर माझ्या 3 जागा आहे ना, मग मी गडचिरोलीमध्ये प्राधान्यक्रम देऊन फायदा नाही ना. हा मेन घोळ जो आहे हा उमेदवारांकडून होऊ शकतो. तर कृपया आपल्या कॅटेगरीच्या जागा बघून सुद्धा प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि ही जर का चूक झाली, तुम्ही जर टोटल आकडा पाहून प्राधान्यक्रम देतायत तर चुका होत आहेत. हा, हेही मी तुम्हाला सांगतो की ज्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीत जागा नाही ते तुम्हाला प्राधान्यक्रम दिसतच नाहीये तुमच्या प्रोफाईलवर, पण तुमच्या प्रोफाईलवर दिसणारे प्राधान्यक्रमामध्ये किंवा त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जागा भरपूर आहे असं नाहीये, टोटल जागा पण आहेत. मग मे बी आता तुमच्या सपोज एखादा कॅन्डिडेट आहे, तो ओबीसी कॅन्डिडेट आहे, ओबीसी कॅन्डिडेटला त्याच्या प्रोफाईलवर अमरावती जिल्हा दिसतोय, पण बघा अमरावती जिल्ह्यात तर 2च जागा आहे ना ओबीसीच्या. मग ओबीसीच्या कॅन्डिडेटने पहिलं प्राधान्यक्रम शक्यतोवर गडचिरोली किंवा चंद्रपूर दिलं पाहिजे, कारण माझ्या कॅटेगरीच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जागा खाली असते. तर हा जो कास्ट वाईज डेटा आहे, कॅटेगरी वाईज डेटा आहे, हा समजून घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणून ह्या गोष्टीवर थोडं लक्ष द्या की माझ्या कॅटेगरीच्या जागा या सगळ्यात जास्त कुठे, टोटल जागांवर फोकस करू नका. मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो की एखादी गोष्ट महत्वाची असेल तर तिला मी माझ्या भाषेत पते की बात म्हणतो. तर पते की बात या व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायची आहे, तुमच्या कॅटेगरीच्या जागा कुठे जास्त आहे हे बघून प्राधान्यक्रम द्या, ना की ओव्हरऑल जागा पाहून प्राधान्यक्रम. मग तुमच्या कॅटेगरीची जागा कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे त्या माध्यमाच्या. आता ऑफकोर्स तुमच्या मी परत सांगतोय, नीट समजून घ्या, तुमच्या प्रोफाईलवर जे प्रेफरन्सेस जनरेट झालेत हे तुमच्या कॅटेगरीच्या जागानुसारच जनरेट झालेत, पण काही प्राधान्यक्रम मध्ये कमी जागा असतात ते पण दिसत आहे आणि काही जाहिरातींमध्ये जास्त जागा आहेत ते पण दिसत आहेत. म्हणजे तुमच्या प्रोफाईलवर सगळे जे प्राधान्यक्रम आहे हे तुमच्या कॅटेगरीनुसार आलेत, पण तुमच्या कॅटेगरीनुसार काही जाहिरातीची जागा कमी आहेत, काही जाहिरातींमध्ये जागा जास्त आहे. म्हणून तुमची कॅटेगरी फार इम्पॉर्टंट आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार प्राधान्यक्रम देणं फार इम्पॉर्टंट आहे. हा महत्त्वाचा संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. बाकी 1ली ते 5वी हा जो चार्ट आहे हा 1ली ते 5वी मराठी माध्यम आणि 1ली ते 5वी इंग्रजी माध्यम यांचा हा चार्ट आहे. हा चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करूनच ठेवतो. हा स्पेशल जिल्हा परिषदांचा चार्ट आहे. असा चार्ट जो आहे प्रयत्न करतो की पवित्र पोर्टलवरचा जो डेटा आहे तो व्यवस्थित काढून प्रयत्न करतो की इतर 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल, मग जिल्हा परिषद वेगळं, त्याच्यामध्ये माझं बघा मला काढण्याचा प्रॉब्लेम नाही, पण टाइम खूप कमी आहे, टाइम कन्स्ट्रेंट आहे. म्हणून तुम्ही पण स्वतः थोडं ऑब्झर्व करा, कृपया तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि ही चूक होऊ देऊ नका, एवढंच पोटतिडकीची कळकळीची विनंती आहे. हे बघून घेताल आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल मला नक्की सांगताल. सर्वात महत्त्वाचा हा जो डेटा आहे हा तुम्हाला कुठे मी शेअर करतोय तर आपलं
ई सारथी TET हे टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावर ही PDF जी आहे ही सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतोय, ती डाउनलोड करून घ्या आठवणीने. ठीक आहे, तर चलो ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.